नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे. महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावीतील नागरिकशास्त्र या विषयातील पाठ क्रमांक 1 आपले समाज जीवन हा पाठ आपण बघणार आहोत. त्याचबरोबर तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरचे महा TET विषयाचे नोट्स जर पाहिले नसतील, त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल, तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जाऊन चेक करा, ते नक्कीच तुमच्या उपयोगाला पडतील. चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मित्रांनो, आपल्या विषयाकडे वळूया. तर मित्रांनो, प्रथम आपण पाहूया, माणसाला समाजाची गरज का वाटली या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया. तर व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. तर पहा, व्यक्तीच्या किंवा समाजाच्या विकासासाठी तसेच स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला म्हणजे पूर्वी भटक्या अवस्थेतील माणसाला स्थैर्य व सुरक्षितता नव्हती. त्यामुळे तो काय करायला लागला, तर समूहाने राहिल्याने त्याला ती सुरक्षितता व स्थैर्य मिळू लागले. याची जाणीव त्याला झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. पुढे पाहूया. समाजाच्या निर्मितीमागील ही एक प्रमुख प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातूनही ही परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदा अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले. तर पहा, समाजाच्या निर्मितीमागील ही एक प्रमुख प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातूनही ही परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले. पुढे पाहूया. माणसातील समाजशीलता. यामध्ये माणूस स्वभावतः समाजशील आहे. पहा काय सांगितले, माणूस स्वभावतः समाजशील आहे. आपण सर्वांना सर्वांच्या सोबतीने आणि माणसात राहायला आवडते. बघा, माणूस हा स्वभावतः समाजशील आहे. आपल्या सर्वांना एकमेकांसोबतीने आणि माणसात राहायला आवडते. त्यानंतर पाहूया, सर्वसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशी ही आपली गरज आहे. पहा, समूहाने राहणे किंवा सर्व समवेत राहणे ही जशी आनंदाची गोष्ट आहे किंवा बाब आहे, तशीच ही आपली गरजही आहे. आपल्या अनेक गरजा असतात. त्यातील अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत. त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते, परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते. तर पहा, समूहाने राहणे किंवा समूहात राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशीच ती आपली गरजही आहे. आपल्या अनेक गरजा असतात, जसे की अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या शारीरिक गरजा आहेत. त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते, परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते. पुढे पाहूया. आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजा आहेत. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा ही माणसाची शारीरिक गरज आहेत, त्याचप्रमाणे
भावनिक आणि मानसिक गरजही आहे. उदाहरण पाहूया. तर सुरक्षित वाटणे ही आपली काय आहे? भावनिक गरज आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो. दुःख झाले तर आपल्यासोबत कुणीतरी असावेसे वाटते. तर उदाहरण दिलेले त्यांनी भावनिक आणि मानसिक गरज आहे माणसाला. त्याचं उदाहरण पाहूया. तर सुरक्षित वाटणे ही आपली कोणती गरज आहे? तर भावनिक गरज आहे. तसेच आपल्याला आनंद झाला तर ते कोणाला तरी सांगावेसे वाटते. तर दुःख झाले तर त्या दुःखामध्ये आपल्यासोबत कुणीतरी असावेसे असे वाटते. तर पुढे पाहूया. आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडते. त्यातून आपली समाजशीलता दिसते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा आहेत. तर पहा, मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या काय आहेत? तर मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या समाजातील व्यक्तींनी उत्सव आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. पुढे पाहूया. वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होत असतात. तर पहा, ज्या आपल्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या त्या गरजा पूर्ण होतात. उदाहरण पाहूया. आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते. त्या पुस्तकातील कागद लागतो. त्यामुळे कागद निर्मिती, तसेच छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. पहा, वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा ह्या पूर्ण होत असतात. उदाहरण म्हणजे आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते. त्या पुस्तकातील कागद लागतो. त्यामुळे कागद निर्मिती, त्याचबरोबर छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. पुढे पाहूया. समाजातील अनेकविध व्यवसायामुळे आपल्या गरजा भागतात. यातूनच आपल्यातील क्षमता, कौशल्यांचा विकास होतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. पुढे पाहूया. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादीसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो. म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी असते. पुढे पाहूया. पुढे आहे आपला विकास. तर यामध्ये प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात. त्या सुप्त अवस्थेत असतात. त्याचा विकास समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मजात अवगत नसते. आपण ती हळूहळू शिकतो. तर पहा, आपला विकास यामध्ये प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात. त्या सुप्त अवस्थेत असतात. त्याचा विकास समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा वापर करतो, पण ती भाषा आपल्याला जन्मजात अवगत झालेली असते का? तर नाही. ती आपण हळूहळू शिकत जातो. समाजामध्ये राहिल्यामुळे ती आपण हळूहळू शिकत जातो. पुढे पाहूया. घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो. आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्यांची भाषा आपल्याला परिचित होते. शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमताही असते. तर पहा, आपल्याला जन्मजात आपण जी भाषा बोलतो ती भाषा आपल्याला जन्मजात अवगत असते का? तर नसते. ती आपण समाजामध्ये राहून हळूहळू शिकतो.
घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो. आपण आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील, उदाहरणार्थ हिंदी बोलणारे लोक असतील, तर त्यांची भाषा आपल्याला परिचित होते. त्याचबरोबर शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते, जसे इंग्लिश असेल, हिंदी असेल, ह्या ज्या भाषा शिकण्याची संधी मिळते. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमताही असते. पुढे पाहूया, त्याचं उदाहरण दिलेले आहे त्यांनी. तर निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असतो, तरीही कोणतेही 2 निबंध सारखे का नसतात? याचं कारण असं आहे, त्यातील विचार वेगळा असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागते. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळते. तर पहा, जर आपण एखादा निबंधाचा विषय वर्गात विद्यार्थ्यांना दिला, तर त्यातील 2 निबंध एकसारखे का नसतात? तर याचं कारण असं आहे, त्यातील विचार वेगळा असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागते. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे आपल्याला मिळते. तर पुढे पाहूया, माणसातील कलागुणांचा विकास ही समाजामुळे होतो. बघा, माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळेच होतो. उदाहरणार्थ गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती, समाज यांच्या उत्साहामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करताना त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे असते. पुढे पाहूया, आता आपण समाज म्हणतो, तर ते समाज नेमके म्हणजे काय? तर समाज म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. तर समाज म्हणजे काय? तर समाजात सर्व स्त्री, पुरुष, प्रौढ व वृद्ध, लहान मुले यांचा समावेश असतो. आपल्या कुटुंबाचा समाजाचा एक घटक असतात. बघा, समाजामध्ये स्त्री, पुरुष, वृद्ध, लहान मुले, मुली यांचा समावेश होतो. आपल्या कुटुंबाचा समाजाचा एक घटक असतो. समाजात विविध संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण याचाही समावेश समाजात होतो. माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो. पहा, माणसाच्या झुंडी म्हणजे समाज आहे का? तर नाही. तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो. पुढे पाहूया, अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागविण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचा दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही. त्याचबरोबर समाजाचे अस्तित्व टिकवून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. उदाहरणार्थ पाहूया, अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. तसेच शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने लागतात. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकांची आवश्यकता असते. उत्पादित मालासाठी बाजारपेठेची आवश्यकता असते. तर अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो.
तर समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था ही आवश्यक असते. त्यांनी असे उदाहरणही दिलेलं आहे की अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे, शेतीसाठी संबंधित कार्य करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतीचे अवजार तयार करण्यासाठी अवजारांचा कारखाना निर्माण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकांची आवश्यकता आहे. उत्पादित मालासाठी बाजारपेठेची आवश्यकता आहे. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर बनत जातो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.